विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा दादा कोण हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि निकालानंतर अजित पवार हेच बारामतीचे दादा असल्याचं स्पष्ट झालं। पण बारामतीच्या अजितदादांनी आता बारामतीची दादागिरीच संपवण्याचा इशारा दिलेला आहे। गुंडगिरी रोखण्यासाठी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी भरल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतात, ठोकून काढतात आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ दे दादा तू चुकलं, पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात हे होता कामा नये। रोखठोक आणि सडेतोड भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत बारामतीकरांना दिलेली ही तंबी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती जाहीर कार्यक्रमात बोलताना कार्यकर्ते आणि जनतेला दम भरला। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणं गरजेचं असल्याचं सांगत अजित पवारांनी तरुण टोळक्यांकडून होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवरून पालकांना लक्ष केलं। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतात, ठोकून काढतात। हे होता कामा नये। तुमची मुलं बिलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे। ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी। याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही। त्यांनी मुलांच्या चुकांवर पांघरून घालू पाहणाऱ्या पालकांना त्यांच्या खास शैलीत शालजोडे लगावले। आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ दे दादा तू चुकलं, पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या काही सांगतात। सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं, त्याला शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही। अजित पवार आणि बारामतीचं नातं जुनं आहे। तब्बल 7 पंचवार्षिक बारामती विधानसभेत प्रतिनिधित्व अजित पवार करतायत। त्यामुळेच बारामतीकरांसमोर बोलताना अजित पवार हक्कानं बोलतात। आता दादांची ही तंबी बारामतीकर किती मनावर घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।